मिरज पंचायत समिती सदस्य अपहरण प्रकरणात वनखंडे, शेजुळी यांची नावे, अटकेतील चौघांचा जबाब. मिरज पंचायत समिती सभापती निवडीपूर्वी बुधगाव तालुका मिरजचे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण केल्याप्रकरणी संशयित समीर अकबर होनवाडे वय 27 राहणार नरवाळ, अजित मुरग्याप्पा कट्टीकर वय 27, आनंद उर्फ गोटू बाबू गावडे वय 27, प्रशांत बाबासाहेब क्षीरसागर वय 20, तिघे राहणार मालगाव या चौघांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणने चौघांची कसून चौकशी केल्यानंतर शिंदे सेनेचे महापालिका क्षेत्र प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे, अजित शेजोळ यांच्या सांगण्यावरून अपहरण केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून वनखंडे व शेजोळ यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. मिरज पंचायत समिती सभापती निवडीपूर्वी बुधगावचे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्यांचा मुलगा अमर इंगळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होते. त्यामुळे ग्रामीण पोलीस याचा तपास करत होते. मंगळवारी सभापती निवडीवेळी इंगळे गैरहजर राहिल्यामुळे नाट्यमय घडामोडी घडल्या. मंगळवारी सभापती निवडी झाल्यानंतर रात्री अपहृत सदस्य पांडुरंग इंगळे यांना प्रथम मिरजेत आणून नंतर सांगलीत सोडल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणून जबाब नोंदवला. इंगळे यांचे अपहरण करून त्यांना गोव्यात नेले होते. या अपहरण प्रकरणात संशयित अपहरण प्रकरणात समीर होनवाडे राहणार नरवाड, अजय कट्टीकर, गोटू गावडे, क्षीरसागर सर्व राहणार मालगाव यांचा सहभाग असल्याचेही इंगळे यांनी जबाबात म्हटले होते. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपवला होता. सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी तपास करून संशयित समीर होनवाडे, अजित कट्टीकर, आनंद उर्फ गोटू गावडे, प्रशांत क्षीरसागर या चौघांना अटक केली आहे. अटकेतील चौघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी शिंदे सेनेचे प्राध्यापक मोहन वनखंडे व पंचायत समितीच्या उपसभापतींचा मुलगा अजित शेजोळ यांच्या सांगण्यावरून इंगळे यांचे अपहरण केल्याचे सांगितले. चौघांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. त्यामुळे अपहरण प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणात प्राध्यापक मोहन वनखंडे व शेजोळ या दोघांवर कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे. प्राध्यापक वनखंडे नॉट रिचेबल. पंचायत समिती सदस्य इंगळे यांच्या अपहरण प्रकरणात प्राध्यापक वनखंडे आणि अनिल शेजोळ यांचा सहभाग असल्याचा जबाब अटकेतील चौघांनी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. प्राध्यापक वनखंडे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते मोबाईल स्विच ऑफ असल्याचे उत्तर मिळाले.